सगळ्यांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत. आजची रेसिपी आहे खारे शंकरपाळे. बघताय तुम्ही, मी जवळपास पाव किलो घेतलेला आहे मैदा. आता त्यात मी मीठ टाकतो, 1 चमचा ओवा आणि जिरं पूड आणि थोडं तिखट ऑप्शनल आहे, टाकायचं की नाही ते. आणि याला आता कडकडीत मोहन आपण घालून देणार आहोत. बघताय आपण, मी कडकडीत तेलाचं त्याला मोहन घातलेलं आहे. आता आपण याला छानपैकी भिजवून घेऊ. आपल्याला त्या तेलाला चांगलं या पिठामध्ये पसरून घ्यायचं आहे. त्याची गाठी वगैरे अजिबात राहायला नको. नंतर मग आपण जसं लागेल तसं हळूहळू पाणी टाकत घट्ट कणिक आपल्याला पीठ आपल्याला मळायचं आहे. बघा, आपली पीठ आपलं चांगलं घट्ट मळून झालं आहे. आपल्याला आता थोडासा त्याला तेलाचे हात लावून घ्यायचं आहे आणि त्याला 15 ते 20 मिनटं सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. बघताय फ्रेंड्स, आपली पीठ जे आहे ते छान भिजलेलं आहे. आणि मी आता गॅसवर कढई पण ठेवलेली आहे, तेल पण आहे त्यात. या कढईचं मी तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो. ही कढई माझ्या आजीची आहे, म्हणजे आजींची पूर्ण हयात या कढईमध्येच स्वयंपाकात गेली. त्यानंतर आई माझी, आणि आता मी. जवळपास 100 वर्ष ही जुनी ही कढई आहे. लोखंडाची कढई आहे खूप. माझं बालपण ह्याच्यात गेलेलं आहे. बघत राहा अकूज किचन. मी आता याची लाटी घेऊन घेतो. बघताय आपण, मी छोटीशी त्याची एक लाटी करून घेतलेली आहे. मी आता ह्याला व्यवस्थित थोडा मैदा लावतो आणि लाटून घेतो. बघत राहा अकूज किचन. बघताय, मी एकदम पातळ अशी पोळी त्याची लाटून घेतलेली आहे. आणि याचे आपण आता शंकरपाळे कापून घेऊया. बघताय फ्रेंड्स, मी त्याची व्यवस्थित शंकरपाळे कट करून घेतलेले आहेत. आता आपण याला तळून घेऊया. फ्रेंड्स, बघताय आपलं तेल आता गरम झालेलं आहे. ह्याच्यात आपण आता शंकरपाळ्यांना आपल्या सोडून घेऊया आणि असेच सगळे शंकरपाळे आपण तळून घेणार आहोत. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, बघताय एकदम क्रिस्पी क्रंची मस्त झालेले आहेत आजचे शंकरपाळे. नक्की करून बघा, खूप आवडतील घरातल्या सगळ्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत. नाही तर सहज माझ्या घरी या, आपण मिळून याचा आस्वाद घेऊया. नक्की या, मी आपली वाट बघतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत राहा अकूज किचन. थँक्यू.